गप्पांच्या कट्ट्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर तुम्ही जे टायटल बघितलं आहे ते अगदी बरोबर आहे. म्हणजे आज US नंबर 1वर आहे सध्या कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये. तरीसुद्धा मी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये मूव्ह करते. त्याच्यामुळे माझ्या मागे सगळे बॉक्सेस, सगळं सामान तुम्हाला दिसत असेल. तर मी असं का करू शकते, कारण इथे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन झालं नाही आहे. त्याच्यामुळे बाहेर निघाल्यावर कोणी दंडे वगैरे मारत नाही आणि बरेच लोक वर्क फ्रॉम होम करत आहे ज्यांना शक्य आहे ते. पण बऱ्याच लोकांचं काम बाहेर पण आहे, त्याच्यामुळे बाहेर गाड्या दिसतात आहे तुम्हाला रस्त्यावर पण. आणि महत्त्वाचं म्हणजे या सध्या मी या सिच्युएशनमध्ये घर का मूव्ह करते आणि अजून भरपूर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी हा जो रस्ता आहे माझा जुन्या घरापासून ते नवीन घरापर्यंतचा, तो खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे तो रस्ता तुम्ही आधी बघा. सरशी कामं झाली असती तर काय मजा होती ना. पण असं होत नाही. नेमकं काय झालं होतं ते या व्हिडिओमध्ये आहे. तर नाही म्हटलं तरी भरपूर सामान या घरात होतं माझं. आणि हे सगळं सामान आपल्या छोट्या गाडीतून, म्हणजे छोटी म्हणजे आपली जी चारचाकी गाडी आहे त्याच्यातून कसं न्यायचं हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. पण इथे सुद्धा आपल्यासारखे मूव्हर्स आणि पॅकर्स मिळतात, लोकंसुद्धा मिळतात कामाला ते भरू लागायला वगैरे. आणि आम्ही ते घ्यायचं ठरवलं देखील होतं. म्हणजे जेव्हा सगळं व्यवस्थित होतं, कोरोना वगैरे नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही लोड नव्हतं. पण जसं आमचं हे घर सोडायची तारीख यायला लागली जवळ, तसं तसं इथे केसेस खूप जास्त वाढायला लागल्या. आणि मग आम्हाला वाटलं की नकोच बाबा, हे नको करायला आपण. आणि इथे खूप छान खूपच चांगला कन्सेप्ट असा आहे की इथे काही काही कंपनीजचा ट्रकसुद्धा रेंटवर मिळतो. म्हणजे तिथून आपण ट्रक आणायचा, आपलं सगळं सामान त्याच्यामध्ये लोड करायचं. कोणाची मदत घ्यायची असेल तर ते लोकंसुद्धा पाठवतात पैसे देऊन, किंवा तुम्हाला स्वतःला करायचं असेल लोड तुम्ही करू शकता. आणि ते सामान घेऊन तुम्ही दुसऱ्या गावातसुद्धा जाऊ शकता. त्यानंतर त्या ट्रकचं तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही त्या गावातल्या त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन तो ट्रक जमा करून द्यायचा. तर ही खूप छान गोष्ट होती. आणि आम्ही ट्रकसुद्धा एक बुक केला होता. पण कोरोनाच्या केसेस इतक्या भयंकर वाढल्या, त्याच्यामुळे आम्ही ती कोणतीच रिस्क घ्यायची नाही असं ठरवलं. आणि दोघांनी सामान पूर्ण शिफ्ट केलं. जवळजवळ मला आठवतं ही माझी 19वी चक्कर आहे या घरातली. थोडं थोडं सामान नेते आहे मी. आणि काल फायनली आम्ही सगळं सामान नेलं. एकच फक्त गादी मॅट्रेस आमची राहिली होती इथे, आणि ती काहीही केल्या जात नव्हती. खूप प्रयत्न केले आम्ही. आणि आम्हाला आता वाटलं की एक तर इथे सोडावी लागते, नाही तर मग आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते. पण शेवटी काल आम्ही ती कशी बशी आमच्या गाडीत टाकली आणि ती आमच्या नवीन घरात नेली. शेवटचं सामान न्यायचं राहिलं होतं आमच्या जुन्या घरून, ती म्हणजे ही गादी. कारण ही खूप जाडी आहे, त्याच्यामुळे ही गाडीत जात नव्हती. आणि जवळजवळ हा 4था ते 5वा ट्राय होता आणि ही आज कशी बशी गेली. त्याच्यामुळे खूप हॅपी आज मला माझ्या जुन्या घराचा व्हिडिओ शूट करायचा होता, पण मला वेळ मिळाला नाही.
पण मी उद्या नक्की जाऊन तो व्हिडिओ शूट करणार आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे बाजूचं ते सुद्धा दाबा. तर मुळातच मी ह्या वातावरणात म्हणजे आज 4 लाखाहून जास्त कोरोनाच्या केसेस आहे अमेरिकेमध्ये. तर म्हणजे ही सगळी माहिती मी जॉन हॉपकिन्स कोरोना ट्रॅकर जी साईट आहे त्यावरून सांगते. तुम्हाला जर ती साईट माहिती नसेल आणि तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मी त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही चेक करा. तर मी का मूव्ह करते हा प्रश्न होता. तर झालं असं आहे की मी राहत होती एका रेंटल रेसिडेन्सीमध्ये, म्हणजे मी रेंटवर राहत होती आणि तिथली माझी लीज संपली. तर आम्हाला ह्या सगळ्या वातावरणात मूव्ह व्हायचं नव्हतं. पण आम्ही तिथल्या ऑफिसला जेव्हा कॉन्टॅक्ट केला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमच्यानंतर जे लोक येणार होते त्यांना यायचंच आहे, कारण इथे संपूर्ण लॉकडाऊन झालं नाही आहे. त्याच्यामुळे लोक इकडे तिकडे फिरत आहे, अगदी सामानसुद्धा मूव्ह करत आहे. तर त्यामुळे ते लोक तिथे येत असल्यामुळे आम्हाला नवीन घरात मूव्ह होण्यावाचून दुसरं कोणतंच गत्यंतर नव्हतं. त्याच्यामुळे फक्त त्या एका रिझनमुळे आम्ही ह्या वातावरणात सामान मूव्ह केलं आणि सगळी प्रिकॉशन घेतली मूव्ह करताना. असो, मला तुम्हाला हा मूव्हिंगचा व्हिडिओ दाखवायचा होता आणि तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट्स करून. आणि लवकरच मी त्या जुन्या घराचा व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामुळे मला भेटायला विसरू नका. लवकरच मी पुन्हा भेटेल, तोपर्यंत टाटा.